S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। माहेरी कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना पिढीजात राजकीय परंपरा लाभलेल्या सासरी आलेल्या सर्वसामान्य महिलेला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली। कर्जत तालुक्यातल्या कुळधरण येथील गुंड पाटलांची सून आणि पहिलवान तसेच राजकीय नेते असलेले राजेंद्र गुंड यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती नामदार मंजुषाताई राजेंद्र गुंड। आई आणि वडील ज्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी होते त्याच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याचं नशीब घेऊन आलेली ही मुलगी सक्षमतेनं कार्यभार समजावून मार्गक्रमण करणारी पत्नी आणि उच्च शिक्षित, साधेपणा आणि प्रत्येक गोष्ट समजावून घेऊन शिकून जिल्ह्याचा कारभार सक्षमपणे पाहणारी ही दुर्गा। चला तर मग या दुर्गेच्या भेटीला S9च्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात। भारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी ओम नमो आद्य रूपे देवी भगवती माते, काळिका कामरूपे शक्ती तू जगन्माते। वैष्णवी भूतमाया मूळपीठ देवते, झाली या भेटी तुझी निवारिसी पापते। अशा या आदिशक्तीस कोटी कोटी वंदन या नवरात्रोत्समयी समर्पित करतो आहोत। S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत। आजच्या या माळेला आपणासमवेत जी दुर्गा आहे ती दुर्गा म्हणजे संपूर्ण राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा असा असणारा जिल्हा अहमदनगर जिल्हा। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या नावाला लिहिताना कुठलाही काना, उकार, मात्रा, वेलांटी नाही असा लिहिण्यासाठी वाचण्यासाठी साधा सोपा पण अनेक वैशिष्ट्यांनी भरगच्च असलेला जिल्हा म्हणजे हा आपला अहमदनगर जिल्हा। या अहमदनगर जिल्ह्याच्या प्रथम नागरिक जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सन्मान्य सौभाग्यवती मंजुषाताई राजेंद्र गुंड पाटील ताई ही आजच्या या माळेची दुर्गा। ताई नमस्कार। आजच्या या माळेला हा गप्पांचा सिलसिला सुरू असणार आहे। कुठल्याही महिलेचं म्हटल्यानंतर तिचं जिव्हाळ्याचं, आपुलकीचं असं स्थळ, जी जागा म्हणजे तिचं माहेर। तर सगळ्यांना S9च्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आपलं माहेर कुठलं? नमस्कार, मी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड। आपल्याशी भेटून खरंच खूप आनंद झाला आहे। सर्वात प्रथम आपण माझी निवड केली ह्या नवदुर्गासाठी, खरंच खूप आनंद झाला आहे। आणि हा जो तुम्ही नवीन प्रोग्राम सुरू करताय नवदुर्गा या माध्यमातून, ज्या महिला आहेत राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही महिला काम करतो आणि या सगळ्यांना पुढं आणण्यासाठी आपण सगळेजण आला आहात। सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते। मी तसं पाहिलं तर मी राहुरी ताहराबाद, राहुरी आपल्या नगर जिल्ह्यामध्येच आहे। ताहराबाद हे माझं माहेर आहे, पण मी ताहराबादमध्ये कमी राहिले। देवीचं गाव आहे हे आपले महिपती महाराजांचं ताहराबाद, अतिशय जगप्रसिद्ध जे आहे ते महिपती महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे, प्रसिद्ध आहे। पण माझे वडील जे आहे ते नगरला जिल्हा परिषदमध्ये होते आणि आई जिल्हा परिषदची शिक्षिका बुरानगर। त्यामुळे आम्ही जास्त फिरतीवरच राहिले, कारण की दोघं आणि आई आणि वडील दोघं पण सर्व्हिसला असल्यामुळे आम्ही जास्त ताहराबादमध्ये, राहुरीमध्ये काही जास्त राहिलो नाही। म्हणजे असं फिरती जी आहे ती आमची सगळी जी आहे ती राहिलेली आहे। मला 2 भाऊ मिलिंद आणि प्रफुल्ल, आणि त्यानंतर मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत, अंजू आणि मी मंजू। आम्ही दोघीजणी, आई आमच्या दोघींना लहानपणी 4थीपर्यंत अगदी सेम कपडे घालायचे, त्याच्यामुळे आम्ही दोघी काही ओळखायला येत नव्हतं। सेम कपडे असल्यामुळे आई सर्व्हिसला होती तरी पण अतिशय व्यवस्थित आम्हाला अगदी व्यवस्थित ती ठेवायची। आम्ही 4 भावंड होतो, ती पण सर्व्हिसला होती, वडील पण सर्व्हिसला होते।
सर्वजण सर्व्हिसला असल्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच घरी काम करायची सवय लागली. कारण की आई सर्व्हिसला जात होती, त्याच्यामुळे बाकीचे जे कामं होते ते आम्ही घरी करत होतो. माझे दोन्ही भाऊ आहे, त्यांना पण घरी सगळ्या कामाची सवय होती. आपण पाहतो पुरुष प्रधान संस्कृती असती, मुलं काही जास्त तिथं काम करत नाही. पण आमच्या फॅमिलीमध्ये तसं काही नव्हतं. जसे माझे भाऊ जसं आम्ही करायचो तसे आमचे दोन्ही भाऊ जे आहेत ते पण सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करत होते. त्याचबरोबर ताहराबादमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ताहराबादमध्ये कमी राहण्याचा संबंध आला, त्याच्यामुळे मी ताहराबादच्या लोकांसंदर्भामध्ये जास्त काही सांगू शकत नाही. पण आम्ही वेळोवेळी ज्यावेळेस यात्रा असायची त्यावेळेस आई वडिलांबरोबर ताहराबादला महिपती महाराजांना वेळोवेळी भेट दिली आहे. त्यानंतर मी अध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा वेळोवेळी तिथे अनेक वेळा भेट देण्याचा संबंध आला. आईचं मी खरंच माझी आई माझ्यासाठी आदर्श आहे असं म्हणल्यास तर मला काही वावगं ठरणार नाही. कारण की आई जो आहे आपण पाहतो आपल्या मुलींसाठी आई जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा गुरु आहे. आपले आई वडील जे आहे ते आपल्या सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो घरापासूनच जे आहे ते आपल्या शिक्षणाची जी आहे ती शिदोरी जी आहे ती सुरू होत असते. आम्ही लहानपणापासूनच आमच्या आईला कसं तिने प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने काम करताना आम्ही पाहिलं आहे. शिक्षण घेताना तिने अनुकूल परिस्थिती तिच्या माहेरच्या जर पाहिलं तर तिच्या घरीसुद्धा 4 भावंडं आणि 4 बहिणी होत्या. तर हे जे आमचे मावशी आणि मामा हे सगळेजण प्रोफेसर आहेत आणि आमच्या मावशी ज्या आहेत त्या पण पूर्ण शाळेवरती शिक्षिका आहेत, कुणी प्रोफेसर आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे शैक्षणिक जी आहे ती आईच्या माहेरी जी आहे ती वाटचाल आहे. तीच आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे. वडिलांच्या घरीसुद्धा माझ्या आत्या असतील, एक चुलते आहेत, ते पण रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहेत, दौंडला आत्ता सध्या ते कार्यरत आहेत. माझ्या सर्व आत्या ज्या आहेत 4 आत्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या काही 2 माझ्या नगरला आहेत, एक धुळ्याला आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या आत्या आहेत. माझ्या आजोबांबद्दल सांगायचं झालं तर माझे आजोबा रेल्वेमध्ये सर्व्हिसला होते. ते पण त्यांची पण अशीच फिरती ड्युटी होती. जास्त करून ते मनमाडला राहिले. आणि माझी आजी जी आहे ती पण दवाखान्यामध्ये सर्व्हिसला होती नर्स म्हणून. आजोबांबद्दल सांगायचं झालं तर त्यांना खूप लवकर बेंडचा आजार झाला आणि त्यांनी सांगितलं नाही तो बेंडचा आजार झाला, तो त्यांनी लपवून ठेवला. आणि या माध्यमातून तो उशिरा लक्षात आल्यामुळं त्या आजारामुळं ते लवकर एक्सपायर झाले. मग ही जबाबदारी सगळी जी आहे ती माझ्या आजीवरती येऊन पडली. ह्या सगळ्या 4 मुली, 2 भावंडं, ही सगळी जबाबदारी आजीवरती येऊन पडली. माझे वडील जे आहेत ते सगळ्यात मोठे होते. मग त्यांच्या अंगावरतीच ही जबाबदारी जी आहे ती लवकर माझ्या वडिलांवरती पडली. वडिलांनी जे आहे ते त्यांचं शिक्षण जे आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये सर्व्हिस लवकर मिळत होत्या. कमी शिक्षणामध्ये सुद्धा सर्व्हिस ज्या आहेत त्या लवकर मिळत होत्या. अशा ह्याच्यामध्ये वडिलांना जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिस लागली. त्यांनी वेगवेगळ्या तालुका प्लेसला त्यांनी कृषी अधिकारी आहे, आरोग्याच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केलं. अशा ह्याच्यामध्ये करता करता ते नगरला आले. मनमाडला आमचं खूप मोठं वास्तव्य आहे. तिथं खूप मोठी जागा आमच्या आजोबांनी ती करून ठेवली आहे. आम्ही बऱ्याच वर्ष जे आहेत आत्ता पण आमची पूर्वजात जी जागा आहे ती आत्ता मनमाडला आहे. आम्ही सुट्टी म्हटलं की आम्ही रेल्वेत बसायचं. आम्ही सगळे भावंड रेल्वेत बसायचं आणि खूप आम्हाला त्यावेळेस आनंद वाटायचा की रेल्वेने जायचं बाबा आपल्या मनमाडला. आमची बरीचशी सुट्टी जी आहे ती आम्ही मनमाडला आमची आजीकडे आमची जी आहे ती घालवत होतो. अशा माध्यमातून आमचे सगळे चुलते आत्या आम्ही सगळे एकत्र यायचो. आणि आईचं माहेर जे आहे ते राहुरी असेल, श्रीरामपूर आहे. श्रीरामपूरला माझे सर्व मामा आजी हे सर्व श्रीरामपूरला आहेत. म्हणजे असं आणि आम्ही झाडावर चढणे, आताचे मुलं जे आहेत हे खेळ आता मुलं खेळत नाही आहेत. आपण पाहतो TV इंटरनेट त्याच्यामध्येच मुलं रमलेले आहेत. पण आम्ही जे आहेत आमचं बालपण जे आहे हे सगळं ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे. झाडावर खेळणं, आंबे तोडणं, खाणं, ओढ्यामधनं जाणं. आम्ही शाळेतसुद्धा ओढ्या पार करून जायचो. मला अजून आठवतं तो क्षण. आम्ही शाळेमध्ये जाताना नंतर ते बोरं पडलेले असायचे. शाळा सुटली की तिथंच आपलं खेळत बसायचं, घरी यायचं काही भान नसायचं. आत्ताच्या आईवडील आपण पाहतोय मुलं थोडा उशीर झाला की लगेच फोन करतात पालकांना. तसं काही नव्हतं. निवांत खेळत बसायचं कुठं पण. घरी येताना सुद्धा आम्ही निवांत बोरं खात ओढ्यातनं येत असं निवांत आमचा प्रवास राहायचा सगळ्या मुलांचा. असं करत आम्ही निवांत घरी यायचो. म्हणजे असं आमचं बालपण जे आहे ते ग्रामीण भागामध्ये हसत खेळत जे आहे ते गेलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये माझी आई बुऱ्हाणनगरला सर्व्हिसला होती. मग माझे वडील नगरला यायचे
आणि आई बुरानगरलाच शाळेला होती, मराठी शाळेमध्ये ती शिक्षिका होती. आणि आम्ही पण आमची बरीचशी जी वर्ग जे आहेत 4थीपर्यंत जे आहेत शेंडीला झालं. त्याच्यानंतर बुरानगरला आम्ही काही दिवस राहिलो, शेंडीला सगळ्यात जास्त राहिलो. माझा मोठा भाऊ होता, त्याचं पुढचं शिक्षणासाठी तो नगरला अपडाऊन करायचा, पण आम्ही दोघी लहान, माझा एक भाऊ, 4 जण आम्ही, असे 3 जण आम्ही शेंडीमध्येच आम्ही आमचं शिक्षण घेत होतो. त्याच्यानंतर थोडं येण्या जाण्याचा त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर आम्ही मग नगरला शिफ्ट झालो. नगरला शिफ्ट झाल्यानंतर मग आम्ही बऱ्याचशा अंशी म्हणजे आत्तापर्यंत आम्ही नगरमध्येच आहे. त्याच्यामुळं जरा आमचा गावाशी संबंध जो आहे तो कमीच राहिला. पण आम्ही मनमाडला असेल, राहुरी असेल, श्रीरामपूर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही खेळण्याचा सगळा आनंद जो आहे तो घेतला. आणि त्याची मला उणीव आत्ता जाणवती की आपण ते जे क्षण जे आहेत, ते खेळण्याचे क्षण जे आहे ते आत्ता माझ्या मुलांना मिळत नाही. ती खंत मला म्हणजे खरंच आत्ता सध्या जाणवते. आत्ता सध्याची जी मुलं आहेत, जी आत्ताची जी पिढी आहे, त्यांना हे जे क्षण जे आहे ते खूप कमी मिळत आहेत. अजून बोलायचं झालं तर त्यानंतर माझं शिक्षण, आम्ही नगरला आलो. नंतर रयत शिक्षणची संस्था आहे, महिलाबाई महाविद्यालय, 4थीपर्यंत शिक्षण तिथं झालं. 5वीच्या नंतर आम्ही महिलाबाई महाविद्यालय नगरला जे आहे रयतचे आहे तिथं ॲडमिशन घेतलं मी. त्याच्यानंतर SY पर्यंत आम्ही तिथंच राहिलो. ज्युनियर सिनियर नवीन, आमच्या वेळेस नवीन स्टाफ सुरू झाला होता त्यावेळेस, पहिलीच बॅच आमची होती FYची. आणि 12वी 10वीच्या नंतर, 10वी झाल्याच्या नंतर 12वीला पण आम्ही तिथं सिनियरला ॲडमिशन घेतलं. आणि 12वीच्या नंतर आपण पहिले सायन्सला कुणी जात नव्हतं, म्हणजे भीती वाटायची की बाबा इंग्लिश जमल की नाही, आपल्याला येईल की नाही. पण आमचे सर खूप चांगले होते, माझ्या 10वीच्या नंतरचे सर होते. ते म्हटले पहिली बॅच आहे, आपण काही ट्राय करायला हरकत नाही, त्यात सायन्सची काही, तुम्ही इंग्लिशची काही भीती काही बाळगू नका. खरंच त्यावेळेस खूप चांगला निर्णय झाला की आम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलं, आम्ही दोघींनी बहिणींनी पण. आणि सायन्सला ॲडमिशन घेतलं. 11वी 12वीसुद्धा तिथं झाली. FY SY नंतर आम्ही सिनियर जे आहे आपलं महिला महाविद्यालयाचं सिनियरचं कॉलेज आता विभक्त इथं झालेलं आहे, नवीनचं झालेलं आहे, तिथं आम्ही ॲडमिशन घेतलं. FY झालं, SY झालं. SYमध्ये माझं लग्न झालं. मॅडममध्ये ब्रेक करते. SYमध्ये माझं लग्न झालं. मला त्यावेळेस वाटलं की बाबा आता शिक्षण खूप शिकण्याची इच्छा होती. आई पण माझी म्हणायची, आता हे लग्नाचं थोडंसं तुम्हाला मध्येच सांगते मी लग्नासंदर्भात. शिक्षण चालू होतं, FY SY चांगल्या प्रकारचा आम्ही अभ्यास करत होतो, दोघीजणी पण बहिणी पण. FY SY FYमध्ये आमच्या शिक्षिका होत्या, मला आठवतं पाटील मॅडम असतील, बऱ्याचशा आमच्या शिक्षक आहेत, शिक्षक स्टाफ आहे, खूप चांगलं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कारण की आमची पहिलीच बॅच त्यावेळेस निघाली होती. आणि त्या बॅचमध्ये पण सायन्सचं थोडंसं त्यावेळेस अवघड वाटायचं. केमिस्ट्री, सायन्स, बायोलॉजी हे सगळे विषय थोडेसे जरा किचकट वाटायचे त्यावेळेस. इंग्रजी पण एकदम, आता आपण इंग्रजी एवढं 5वीपर्यंत, आत्ताचे मुलं आहेत त्यांना पहिलीपासून सुरू असतं इंग्रजी, त्यावेळेस थोडंसं किचकट वाटायचं. पण आमच्या सगळ्या सर लोकांनी सगळ्यांनी केमिस्ट्री असेल, सायन्स असेल, ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच आमच्या पहिल्या बॅचला खरंच खूप सहकार्य केलं. आणि आम्ही सगळेजण FYची आमची पहिली बॅच चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. आणि माझी बहीण, तिला पण सगळ्यात जास्त टॉप मोस्ट लेवलला जे आहे ती पहिल्या क्रमांकाने तिला मिळालं. त्याच्यानंतर मी 3rd नंबरला राहिले, 3ऱ्या क्रमांकाचे आली. 2 नंबरची आहे ती पण आता म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट सध्या आहे. आम्ही ज्या मुली आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट आता सध्यासुद्धा आहे. अशा पद्धतीने झालं. त्यानंतर लग्नाचं आईवडिलांच्या तसं काही डोक्यात नव्हतं, कारण की मुली चांगले अभ्यास करतायत, त्यांना पुढं शिकवायचे, BSc करायचे. आणि MScचं पण आमच्या पुढे डोक्यात आमच्या आईवडिलांचं होतं, कारण की ग्रॅज्युएट फॅमिली होती सगळी, आईवडील दोघं शिक्षक, त्यांना शिक्षणाचं महत्त्व हे माहिती होतं. लग्नाचं काही एवढं डोक्यात काही नव्हतं. त्या संदर्भात माझे मिस्टर आहेत, राजेंद्र गुंड आहेत, त्यांनी आम्हाला कुठेतरी कॉलेजमध्ये त्यांनी तिथं पाहिलं. आणि माझे सासरे आहेत जे आता सध्या चेअरमन जगदंबा आपली कारखाना आहे आमच्याकडे, जगदंबाचा कारखाना आहे, तर त्यामध्ये चेअरमन होते आणि विद्यमान जिल्हा परिषदचे सदस्य होते. आणि त्यांचे हे मुलगा राजेंद्र गुंड, तर त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये कुठंतरी पाहिलं. आणि त्यांचे मित्र आहेत घनवटे सर म्हणून आहेत, ते कर्जतचेच आहेत. तर त्यांनी सांगितलं हे जे आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे जे स्टाफ आहेत त्यांचेच मुली आहेत. आणि त्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर असंच कॉन्टॅक्ट झाला. जिल्हा परिषदमधले जे आधी कर्मचारी आहेत त्यांच्या थ्रू वडिलांपर्यंत ते आले.
आणि वडिलांनाच असे कृषी खात्यामध्ये वडील होते, त्यांचे जे वरचे अधिकारी आहेत त्यांनी वडिलांना बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्हाला मुली आहेत का? तर वडील म्हटले आहेत, 2 मुली आहेत. मग तुमच्या वडिलांना विचारलं लग्नाचं काही आहे का तुमच्या डोक्यामध्ये? तर वडील म्हटले नाही, मुली आता आमच्या शिकतायत व आम्हाला मुलींना शिकवायचं, लग्नाचं काही आमच्या आता सध्या डोक्यात काही नाही आहे. मग ते म्हटले खूप चांगलं स्थळ आलं आहे, कारखान्याचे चेअरमन आहे, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, त्यांचा मुलगा आहे राजेंद्र गुंड, ते पण आमच्या संस्था आहेत, 5 संस्था आहेत आमच्या कर्जत तालुक्यामध्ये, ते संस्थेवरती ते आहेत, चांगलं स्थळ आहे, तर तुम्ही ते काही डावलू नका. तर वडील म्हटले खूप मोठं स्थळ आहे, आपल्याला काही ते झेपणार नाही, मोठी पार्टी आहे, आपण जिल्हा परिषदमध्ये आहेत, तर अजून काही एवढं काही डोक्यात नाही आहे लग्नाचं. तर ते म्हटले तुम्ही काही तशी काही त्याची काळजी करू नका, त्यांना तुमची मुलगी आवडलेली आहे. मग त्यानंतर मग बघण्याचा कार्यक्रम झाला आणि म्हणजे वडिलांनी आम्हाला सांगितलं की असा मुलगा येणार आहे. आम्ही तर सुरुवातीला म्हणजे खूप चिडलो की आता आपलं शिकायचं आहे, मध्येच कुठं लग्न काय काढले म्हटले तुम्हीच लग्नाचं. असं कारण अभ्यास चालू होता, चांगले मार्क पडलेले होते, पुढं काहीतरी शिकायचे, फ्युचर करायचे, लग्नाचं एवढं काही डोकं. त्यात आम्ही राहिलं नगरमध्ये म्हणजे आणि हे सगळं माहिती होतं की मध्येच लग्न झालं की हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं की पुढचं शिक्षण ते, कारण की पुढं काहीतरी ध्येय होतं आम्हाला, MSc करायचं होतं, त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कारण आई शिक्षिका होती त्याच्यामुळं त्या क्षेत्रामध्ये जायचं, कुठं काहीतरी सगळे मावश्या शाळेमध्ये आहेत, सगळ्या शिक्षिका आहेत, मामा सगळे प्रोफेसर मंडळी आहेत, त्याच्यामुळं घरी काही कोणी बसलं नाही, मध्ये असं डिस्टर्ब होऊन काही लग्न काही झालं, त्याच्यामुळे एवढं काही डोक्यात नव्हतं. सगळं झालं, शेवटी मग नाही हो करता मग वडील पण तयार झाले. आणि दुसरं म्हणजे जुळ्या बहिणी असल्यामुळे मग ह्यांनी फोटो पाहिल्यामुळं काय झालं, फोटो त्यांना बहुतेक माझा आवडला असेल, मग त्यांनी अट घातली की मंजूला पाहायचं आहे. मी क्लिअर सांगते, आता तुमचं हे चालू आहे, मंजूला पाहायचं आहे. पण आता घरामध्ये थोडंसं हे झालं, आम्ही जुळ्या असल्यामुळे बहीण माझी 2 मिनिटाचं अंतर, अंजू आणि मंजू. मग आता फॅमिली थोडंसं डिस्टर्ब होणारच ना, की छोट्याला हे करायचं आणि मोठ्या मुलीला ठेवायचं, बराच हे झालं त्याच्या अंशी. त्याच्यानंतर पण आणि त्याच्यानंतर मग ठरलं मग आता मग मंजूलाच दाखवायचं. सुरुवातीला आम्ही दाखवण्याचा प्रोग्राम झाला, त्याच्यामध्ये मग हे झालं, पसंती सगळं झालं. आमच्या डोक्यात काही लग्नाचं नव्हतं, वडिलांनी फक्त सांगितलं की आलेत एकदाचं पाहून जाऊ दे. त्यांनी फार माझ्या मागे धडाका लावला की एकदा पाहू द्या, हे सारखे फोन करायचे आम्हाला ह्याच्यातनं. मग पाहण्याचा कार्यक्रम झाला, पसंती सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कळवलं की लवकर तुमचा होकार जो आहे तो कळवा. आम्ही जवळजवळ 2.5-3 महिने आम्ही त्यांना थांबवून ठेवलं की आम्हाला काही करायचं नाही, तुम्ही थांबा म्हणून. पण हे काही थांबायला तयार नव्हते, सारखे फोन ते वडिलांना सारखे चालू राहायचे. मग त्यानंतर जमलं आणि माझे सासरे नंतर मला पाहायला आले. सासरे पाहायला आल्यानंतर त्यांना पण आवडलं, सगळं झालं. आणि त्यानंतर मग यांनी पण बहिणीसाठी, कारण की लग्न तर आम्ही जुळ्या आहेत, दोघींचं बरोबरच करायचं होतं, आम्हाला एक पुढं ठेवून मागं ठेवून असं काही करायचं नव्हतं. पण बहिणीला पण बरेचसे स्थळ पाहिले, पण काही म्हणजे जेवढं जसं पाहिजे होतं तसं काही मिळालं नाही. त्याच्यानंतर मग माझं लग्न एकटीचं करायचं ठरलं. मग लग्न माझं झालं 23 एप्रिल 2000 कुळधरणला माझं लग्न झालं. आमचे हायस्कूल आहे जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, तिथं आमच्या हायस्कूलमध्ये खूप थाटामाटात छान प्रकारे संध्याकाळचं लग्न जे आहे ते झालं. कर्डिले साहेब आहे खासदार, कारण की माझे सासरे जे आहेत ते खूप प्रतिष्ठित मंडळी आहेत, आमच्या तालुक्यामध्ये खूप मोठं वर्चस्व जे आहेत ते माझ्या सासऱ्यांचं आहे. अनेक वर्ष जे आहेत ते कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत, पंचायत समितीचे सदस्य 15 वर्ष जे आली ते आमच्याकडं ग्रामपंचायतची बॉडी जी आहे ती आमच्या ताब्यात जी आहे ती आहे. त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य सभापती जे आहेत त्यांनी बराचसा कालावधी जो आहे तो पंचायत समितीच्या सभापती जो आहे तो झाला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य जे आहेत हा खूप मोठा कालावधी जो आहे तो आमच्या सासऱ्यांचा जो आहे तो झाला आहे. राजकीय घराणं जे आहे माझ्या सासरी जे आहे ते खूप मोठी राजकीय वारसा जो आहे तो माझ्या सासरी आहे आणि त्याच्या अपोजिट जो आहे तो माझ्या माहेरी आहे. कसलाही राजकीय वारसा जो आहे तो माझ्या माहेरी जो आहे तो नाही, कारण की दोघं जण आहेत ते शिकलेले, म्हणजे काय म्हणतात आपण त्याला,
राजकीय वारसा जे आहे कुठलंही माहिती नाही, म्हणजे कुठलं आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, हे कुठलंही त्यांना काही माहिती नाही आहे. आईवडिलांनाच माहिती नसल्यामुळं आमच्या पूर्ण फॅमिलीला जो आहे तो माहिती नसण्याचा प्रसंगच नाही आहे. मग अशा कुठल्याही फॅमिली वारसा नसलेल्या, राजकीय वारसा नसलेल्या माहेरी अशा ह्याच्यातनं मला सासरी मी माझं लग्न होऊन मी तिथं आले. घरी आल्याच्या नंतर म्हणजे असं खूप पाहायला मिळालं. घरी खूप लोक येत असतात, चहा पाणी होत असतो, त्यांच्या अडीअडचणी असं माहेरी काहीच नव्हतं माहिती. आणि हे लग्न झाल्याच्या नंतर हळूहळू माहिती व्हायला लागलं. माझं गाव आहे कुळधरण, तिथं आमचा 100 एकराचा वाडा आहे, खूप मोठा वाडा जो आहे तो आमचा तिथं वाडा आहे. माझे 5 सासरे जे आहे ते जॉईंट फॅमिली आहे आमची. माझे 5 सासरे जे आहेत ते आता सध्या 1-1.5 वर्ष झाले आता विभक्त झाले. पण माझं लग्न झालं आता 13 वर्ष झालेत आमच्या लग्नाला, 15 वर्ष झाली सॉरी. त्यावेळेस माझे सासरे जे आहेत ते पूर्ण माझे 5 सासरे जे आहेत ते त्या वाड्यामध्ये एकत्र अगदी गुणागोविंदाने जे आहे ते एकत्र राहत होते. खूप मोठा विस्तार जो आहे तो आमचा आहे. माझ्या 8 नंदा आहेत, 10 माझे दीर आहेत. ह्या 5 सासऱ्यांचा विस्तार जो आहे तो खूप मोठा विस्तार जो आहे. सगळे जे आहेत माझ्या जावा माझ्या ह्या असतील, नंदा असतील, माझे दीर असतील, हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहेत ते झालेले आहेत. त्यासाठी सर्वस्वी माझ्या सासऱ्यांना मी म्हणजे क्रेडिट जे आहे ते माझ्या सासऱ्यांचं आहे. कारण की माझे सासरे बापूसाहेब गुंड सगळ्यात मोठे माझे सासरे आहेत. आणि त्यावेळेस माझ्या आजच सासऱ्यांनी घोड्यावरती ते जायचे, म्हणजे पहिले आता ते सांगतायत घोड्यावरती त्यांनी जाऊन खूप मोठे आमची आसामी होती. घोड्यावरती आमच्या घरी खूप काय म्हणतात ते कणग्या, ज्वारीच्या गोण्या, आमच्या घरी खूप मोठे मोलमजूर जे आहेत त्यावेळेस ते काम करायचे. खूप घोड्यावरती पाहून माझ्या आजच सासऱ्यांनी कारभार पाहिला आहे. त्यानंतर माझे सासरे जे आहेत माझे सासरे जे आहेत त्यांनी पाहिले आहे. माझ्या आजच सासूबाई खूप दिवस आजच सासरे वारल्याच्या नंतर माझ्या आजच सासूबाई मला काही त्या पाहायला भेटल्या नाही. माझ्या मोठ्या जाऊबाई ज्या आहेत त्यांनी त्या पाहिल्या. माझं लग्न झाल्याच्या नंतर माझं लग्न व्हायच्या आधीच त्या वारल्या. माझे सासरे प्रत्येक इलेक्शन असो, कुठलीही गोष्ट असो, माझे सासरे पहिले माझ्या आजच सासूबाईंच्या आधी पाया पडायचे आणि नंतर ते फॉर्म भरणं असो किंवा कुठल्या गोष्टी असो ते माझे सासरे जे आहेत ते करायचे. सासर माहेरचा हा प्रवास मंजुषाताईंकडून आपण जाणून घेतलेला आहे. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात भेटूया. विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा S9. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. अशी दुर्गा की ज्या दुर्गेचे आई आणि वडील अहमदनगर जिल्हा परिषदेचे कर्मचारी या नात्यानं उत्तम अशी सेवा देत होते आणि आजचा योग नव्हे तर महायोग त्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत अशा दुर्गेसमवेत हा गप्पांचा सिलसिला सुरू राहतो आहे. हार्दे पाटलांच्या घरून आपण गुंड पाटलांच्या घरी आलात. हा लग्नाचा प्रवास झाला, पण हार्दे पाटलांच्या घरी आपला जन्म जो आहे हा कधी झाला आहे? थोडक्यात आपला वाढदिवस कधी असतो? हार्दे पाटलांच्या इथं माझा जन्म 11/5/19 श्रीरामपूरला झालेला आहे. दोघी बहिणींचा जुळ्या, अंजू आणि मंजू. 2 मिनिटाचं आमच्या दोघींमध्ये अंतर आहे. अगोदरचे आमचे 2 भाऊ आणि याच्यामधला पण मी छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगते. पहिले सुरुवातीला 2 भाऊ झाले आधी. मग वडील म्हणायचे, आईला म्हटले, म्हणजे आई म्हणायची आता बस 2 मुलं झाले, बाद झाले. पण माझ्या वडिलांना मुलीची खूप हौस होती. वडील म्हणायचे एक तरी मुलगी पाहिजे आपल्याला, आणि एक म्हणता 2 झाले. देवाने त्यांना 2 कन्यारत्न दिली. आणि आईला शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं की म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेत पण जुळ्या आहेत म्हणून. आणि आईची पण नॉर्मल व्यवस्थित, आणि आम्ही दोघी पण सेम होतो 4थीपर्यंत. आई एकदम सेम, आमच्या दोघींना पण कपडे घालायची आणि ओळखायला अजिबात येत नव्हतं. धन्यवाद. SYBSCला असतानाच आपलं लग्न झालं. मग आपण शिक्षण जे आहे हे पूर्ण केलं? हो, पुढं मी शिक्षण पूर्ण केलं.
SYमध्ये लग्न झाल्याच्या नंतर पुढे मिस्टरांना काही जास्त शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता. मी प्रत्येक ठिकाणी हे सांगत असते. विशेष करून माझी आई आणि माझे सासरे, माझे पुढचं शिक्षण ज्यांच्यामुळं झालं ते म्हणजे दोन महत्त्वाचे व्यक्ती, माझी आई आणि माझे सासरे. सासरे पण मला नेहमी म्हणायचे, मंजुषा घरी बसू नको, कारण की ते स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये होते. आपल्या संस्था आहेत, त्या संस्थेंवरती पण तुला काम करता येईल, घरी काही तू बसू नको. आणि माझी आई पण होती, कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, शिक्षिका होती माझी आई, वडील पण होते सर्व्हिसला. आणि मध्येच लग्न झालं होतं, हे शिक्षण सोडून मध्येच लग्न झालं होतं. तिला काही ते जास्त रुचत नव्हतं. ती म्हटली, तर नगरला तुझा ॲडमिशन तू ठेव, आम्ही तुला जेवढं आहे ते सहकार्य करू. मी माझ्या महिला महाविद्यालयामधील माझ्या ज्या शिक्षिका होत्या, जे त्यावेळेस प्रोफेसर होते, सर होते, त्या काळामध्ये, आणि विशेष करून माझ्या बहिणीने मला खूप सहकार्य केलं या सर्व ह्याच्यामध्ये. माझे ट्युटोरियल असतील हे सगळं पूर्ण करण्यामध्ये. त्यानंतर म्हणजे माझा फिजिक्स विषय होता अगोदर, पण आता रेग्युलर नसल्यामुळे मग शेवटी मी TYला बॉटनी विषय घेतला आणि TYला सुद्धा TY आम्ही बॉटनीमध्ये पूर्ण केलं. त्यावेळेस महाविद्यालयामध्ये 3री आले मी. आपण BSc झाला लग्नानंतर शिकून पण? हो, लग्नानंतर शिक्षण झालं, BSc झालं. आणि त्यानंतर बीपेड केलं. आमच्या संस्था आहेत त्या हिशोबाने माझ्या मिस्टरांचं MPEd झालं आहे. आणि मग दोघं पण क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणून मग BPEdचं शिक्षण माझं पूर्ण केलं. त्यावेळेस माझी मुलगी, मी प्रेग्नेंट होते, 7वा-8वा महिना असेल त्यावेळेस BPEd माझं पूर्ण झालं. म्हणजे असं BSc आणि BPEd मला सांगताना खूप आनंद होईल, यासाठी माझ्या आईने खरंच खूप सहकार्य केलं. आई मला म्हणायची, मंजुषा तुला या शिक्षणाचा उपयोग पुढं भविष्यात कुठे ना कुठं तरी होईल. म्हणजे तू जरी घरी राहिली तरी तुला तुझ्या मुलांना तरी शिकवता येईल. तुझं BSc पूर्ण झाल्यानंतर तरी तुझं फ्युचरसाठी कुठं नाही केलं तरी तू मुलांना शिक्षित करू शकते किंवा शिकू शकते. आता आपण पाहतो आपले जे मुलं आहेत ते सगळे आपल्या CBSE पॅटर्न आहे, त्याच्या पुढचा पॅटर्न आहे. आता आपण पाहतोय खूप स्पर्धेचं युग आता सुरू होतं आहे. यामध्ये माझ्या सगळ्या महिला भगिनी आहे, मला पाहतायत. मी त्यांच्यासाठी सुद्धा आवर्जून सगळ्या महिला भगिनींना सांगेल, मी प्रत्येक भाषणामध्ये सुद्धा सांगत असते की तुम्ही हे जे तुमचं अपूर्ण शिक्षण आहे ते तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला खूप मोठा उपयोग जो आहे ते होणार आहे. कारण की आता आपण पाहतोय आपले आपण सीमीकडं वळतोय. आपले सगळे मुलं जे आहेत ते त्या माध्यमातून आहे. सगळ्यात महत्त्वाचा गुरु म्हणजे तुमची आई आहे. तुमच्या आईला आपण हे शिकवता आलं पाहिजे. फक्त ट्युशनवरती आणि बाकीचे जे बाहेरचे तुम्ही ट्युशन घेताय त्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. मुलांना तुम्ही त्याच्यावरती अवलंबून ठेवू नका. तुम्हाला पण तिथं ते कळालं पाहिजे, शिक्षक व्हा, कळालं पाहिजे, शिकवता पण आलं पाहिजे. काय आपले मुलं शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आईने सुद्धा, तुम्हाला मी खरं सांगते, आपलं जर 12वीपर्यंत आमच्या महिलांचं जर शिक्षण झाले असेल तर त्यांना 8वीपर्यंत आपल्या मुलांना शिकवण्यामध्ये कुठलीच अडचण येत नाही. रिपीट तुम्ही वाचा, तुम्हाला ते सहज कळेल. मी तर माझं शिक्षण जे आहे ते अपूर्ण ठेवता आणि मला या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष स्थानामध्ये ह्या शिक्षणाचा खूप मोठा विचार जो आहे तो आदरणीय साहेबांनी, पवार साहेबांनी, राष्ट्रवादीचे आम्ही आहोत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा विचार केला. शिक्षणाबद्दलच सांगता आहात आपण? पुढं माझं असंच शिक्षण झालं आणि या शिक्षणाचा उपयोग जो आहे तो मला माझ्या भविष्यासाठी झाला. मी सुरुवातीला म्हणजे आता राजकारणामध्ये येण्याचं तसं काही योग नव्हता. माझे मिस्टर जिल्हा परिषदचे सदस्य झाले. आपण लग्नानंतर BScचं लास्ट इयर पण पूर्ण केलं, BPEd झालात. हार्दे पाटलांकडून गुंड पाटलांकडे आलेली हार्दे पाटलांची कन्या, गुंड पाटलांची स्नुषा, हिचा मराठमोळा उखाणा S9च्या सर्व प्रेक्षकांना ऐकायचा आहे, की जिचं SYBSCलाच लग्न झालं. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून आणि राजेंद्रांचं नाव घेते गुंडांची सून. अशी ही गुंड पाटलांची जी सून आहे यांच्याकडून आपल्या यजमानांबद्दल, आपल्या मिस्टरांबद्दल ऐकायचं आहे S9च्या सर्व प्रेक्षकांना. माझे मिस्टर राजेंद्र बापूसाहेब गुंड क्रीडा क्षेत्रामध्ये ते कुस्तीपट्टू होते आणि त्यांनी पारितोषिकं जे आहेत ते मिळवलेले आहेत. तालमीमध्ये कोल्हापूरला पण ते खूप वर्ष राहिलेले आहेत. राज्य पातळीवरती परदेशातसुद्धा ह्या कुस्ती स्पर्धेमध्ये ते जाऊन आलेले आहे. आणि अशा पहिलवानाबरोबर माझं लग्न झालं.
अतिशय सुरेख आजची दुर्गा अगदी आवर्जून पैलवान अशा यजमानांबद्दल सांगते आहे. पण मिस्टरांना पाहिल्यानंतर तसं वाटत नाही. अंगकाठी जी आहे ती त्यांची पहिलवानासारखी निश्चित प्रकारे नाही आहे. अतिशय काटक शरीर आहे आणि 65 किलो वजन गटामध्येच त्यांनी त्यांचं कंटिन्यू वजन जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि माझं ज्यावेळेस लग्न जमलं त्यावेळेस म्हटले मुलगा जो आहे तो पैलवान. कुस्ती पैलवान करते. आम्हाला खूप टेन्शन आलं, अरे बापरे आता पैलवान कसे असतील. पण पाहिल्यानंतर म्हटलं हे पैलवान, मला सगळेजण म्हणायचे हे पैलवान असं विशेष वाटायचं सगळ्यांना. त्यांच्याकडं अँगल कुठल्याही पद्धतीने ते पैलवान जे आहे. म्हणजे तुम्ही दोघं अगदी शरीरयष्टीच्या बाबतीत सारखे आहात. शरीरयष्टीच्या बाबतीत आपण म्हटलात की शिक्षण घेत असताना आपण प्रेग्नंट होता. आपलं कन्यारत्न जे आहे हे कन्यारत्न त्यावेळी जन्माला आलेलं नव्हतं. तर आपल्या मुलांबद्दल आम्हाला ऐकायचं आहे, S9च्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा. माझी मुलगी आदिती राजेंद्र गुंड आणि मुलगा अर्जुन राजेंद्र गुंड. माझी मुलगी खरंच खूप मला लकीली आहे. खरंच खूप म्हणजे मी तिला हे समजते. म्हणजे आपल्यासाठी आपली कन्या जी आहे ही भाग्याची ठरलेली आहे, लक्ष्मीची पहिली पावलं मुलगी आहेत. धनाची पेटी जी म्हणतात ना ती खरंच आमच्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी, सगळ्यांसाठीच आमच्यासाठी खूप लकीली ठरलेली आहे. कारण की 21/9/2014 रोजी मी जिल्हा परिषदची पदभार अध्यक्ष स्वीकारला. झाले. त्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि खरंच खूप मला तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही की माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी मला हे जिल्हा परिषदचं अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी जी आहे ती मिळालेली आहे. माझा मुलगा जो आहे तो आता सध्या 6वीला आहे. आदिती आणि अर्जुन आमची 2 मुलं जे आहेत ते आहेत. मुलांबद्दल सांगायचं झालं तर आता सध्या ते कर्जतलाच दोघं शिक्षण घेत होते आणि आत्ता सध्या ते लोणीला प्रवाराला मी सैनिक स्कूलला जे आहे ते आत्ता मुलाला जे आहे ते टाकलेलं आहे. मुलं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मुलगीसुद्धा 10वीला आहे. चांगल्या प्रकारचे तिला मार्क पडतात. आता ह्या धावपळीच्या सुरुवातीला मी ज्यावेळेस घरी होते त्यावेळेस मी फुल टाईम मुलांकडं पाहायचे. पण आता अध्यक्ष झाल्याच्या नंतर थोडासा मला माझ्या मुलांना वेळ द्यायला कमी पडतो याची खंत मला जाणवती. कारण की आपण ज्यावेळेस घरी असतो तो सगळा वेळ आपल्या घरासाठी असतो, कुटुंबासाठी असतो आणि ज्यावेळेस आपण उंबऱ्याच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या फॅमिली आपल्याला थोडासा वेळ जो आहे तो पण ते निश्चितच जाणून घेतील आणि आपल्या त्याची आईची जाणीव ही आहे जी आणि माझ्या कुटुंबियांची मला खरंच खूप मोठी साथ जी आहे ती मिळाली आहे. धन्यवाद. आपण म्हणालात की आदितीच्या वाढदिवसाच्या दिवशीच आपण हा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजे आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण आहेत, पण सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, की आनंदाचा क्षण म्हटला की तुम्हाला तोच आठवतो की हाच माझा महत्त्वाचा. आणि एक गोष्ट आवर्जून मला आज S9च्या याच्यासाठी सांगावीशी वाटते की मला माझ्या माहेरी राजकारणाचं फॅमिली बॅकग्राऊंड अजिबात माहेरी नव्हतं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2012मध्ये आमचा गट जो आहे बारडगाव सुद्रिक जो गट आहे तो महिला आरक्षित झाला. माझ्या आधी माझे मिस्टर होते, त्यानंतर महिला राखीव झाला आणि मिस्टरांनी सांगितलं आता तुला राजकारणामध्ये उतरायचे, तुला हे करायचे. सुरुवातीला मी खूप घाबरले. आपण कधी घराच्या बाहेर पडलो नाही, कधी काही यातलं राजकारणाचं माहिती नाही. तसं ऐकायला यायचं, सासरे पाहायचे, आम्ही पाहायचो तसं सगळे. आमच्या घरी तर वर्दळसारखी राजकीय मंडळांची असायची आणि जे व्हिजिटर आमच्याकडे यायचे त्यांना पण आम्ही व्यवस्थित सगळ्याची माहिती असायची. आमचे सासरे कुठं गेले, कोण जे घरी येतील त्यांना पण व्यवस्थित सांगणं आणि आमच्या घरी जरी कुणी आलं तरी त्यांना चहा पाणी जेवण जे आहे. राजकीय कुटुंब असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जाऊबाई आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत, मी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. कारण की आमचं जॉईंट फॅमिली असल्यामुळे राजकारण हे पिढी जात होतं आमच्या घरी. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या अंगकारणी हळूहळू यायला लागल्या होत्या आणि आता एवढी ते राजकारणाची सवय झाली, म्हणजे लोकांची सवय झाली. मी खरंच सांगते मॅडम तुम्हाला, माहेरी गेले ना की तिथं अजिबात कोणीच, माहेरी एकदम छोटी लिमिटेड फॅमिली आणि इकडं आलं की खूप वर्दळ, खूप लोक. त्याच्यामुळे माहेरी गेलं की मला करमत नसायचं. ह्या सगळ्या लोकांची इतकी सवय झाली होती मला. त्याच्यामुळं आता असं उलटं झालं, माहेरी करमत नसायचं आणि सासरी करमत असायचं. त्याच्यामुळं माहेरी जरी नगरला असलं तरी असं व्हायचं की मी कधी कर्जतला जाईल, कधी कुळधरणला जाईल. असं फॅमिली सुरू झाली.
2012ला श्री राखीव झालं. इलेक्शनच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही म्हणजे कधीही आमच्या घरातल्या महिला वर्ग बाहेर फिरल्या नाही. आमच्या सासऱ्यांनी कधी बाहेर काढलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी आहेत, माझे घरचे आहेत, सगळेजण घेऊन आम्ही प्रचारासाठी बाहेर पडलो. अगदी थोड्या काळ 6-7 दिवस 15 दिवसाचा अवधी होता. त्यातले आम्ही फक्त 8 दिवस आम्ही बाहेर फिरलो, कारण की खूप मोठं राजकीय वर्चस्व आणि असल्यामुळे- या सगळ्या जनसंपर्कातून आपण अध्यक्षपदापर्यंत पोचलात. हा आपला आणखी एक आणि आनंदाचा सगळ्यांनी क्षण. महाआघाडी केली होती आम्हाला पाडण्यासाठी, तरी सुद्धा या सगळ्यातनं सुद्धा आम्ही प्रचंड म्हणजे म्हणूनच तो खूप आनंदाचा क्षण. या प्रचंड मताधिक्याने मी निवडून आले. त्यानंतर अडीच वर्ष जे आहेत थोड्याफार जिल्हा परिषदला जनरल मीटिंग असेल, ह्या सगळ्या, मी जलव्यवस्थापनची सदस्य होते. ह्या मीटिंगला मी रेग्युलर येत राहिले. थोडा अभ्यास कमी होता, कारण की जास्त जे आहेत पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ती आपण माहिती आहे. बरेचसे म्हणजे मीटिंग मी हँडल करायचे, पण जे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, सगळ्या पाहण्याच्या गोष्टी ज्या आहेत, ते बरेचसे जे आहेत ते मिस्टर पाहत होते. एवढी जबाबदारी माझ्यावरती नव्हती. 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर ओबीसी महिला असल्यामुळे, महिला अध्यक्षपद ओबीसी असल्यामुळे आमच्या पुढे प्रतिस्पर्धी बरेचसे होते. त्यामध्ये मी आवर्जून मॅडम सांगू इच्छिते की तिथं माझ्या शिक्षणाचा आवर्जून इथं आदरणीय पवार साहेब आहेत, त्यांनी विचार केला असेल. कारण की बाकीचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांचं शिक्षण 12वी 10वी ह्याच लेवलचं होतं. माझ्या शिक्षणाचा उपयोग मला खरंच खूप झाला. त्याच्यामुळे मी तळमळीने मी सगळ्या माझ्या ज्या महिला मला पाहत असतील, मी त्यांना आवर्जून सल्ला देते की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. ग्रामीण भागामध्ये आता आम्ही जातो पाहतो तर बऱ्याचशा ठिकाणी मुलींची शिक्षणाची सोय नसती. तर आमचे जे पालकवर्ग आहेत, आता आपण पाहतोय वातावरण कसं झालेलं आहे, मुलींना बाहेर पाठवण्यासाठी पालकवर्ग घाबरतो. 12वीच्या नंतर बऱ्याचशा ठिकाणी कॉलेजची पुढं जाण्याची सोय नसती, तर मुली 12वी झाली की घरी बसवतात आणि तिचं लग्न. पण तुम्हाला लग्नानंतर पण शिकायला हो, मिळालं आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे, पदवी घेतल्यामुळे आपोआपच आरक्षण जरी लाभलं तरी वरिष्ठांनी तुमच्या ह्या पदवीचा विचार केला आणि या पदवीचा विचार केल्यामुळे आज आपण अध्यक्ष आहात. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघत रहा S9. भेटतो आहोत विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं विश्रांतीनंतर भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आणि आजच्या दुर्गेबरोबरची ही गप्पांची मैफिल पुढे सजते आहे. आनंदाचा क्षण आपण अध्यक्षपद स्वीकारल्याचा आपण सांगितलात, पण असं कधी झालं की दुःखाचा देखील क्षण आपल्या आयुष्यात आहे? हो आहे. माझी आजी, वडिलांची आई, ती वारल्याच्या नंतर आम्हाला खूप मला म्हणजे दुःख झालं. कारण की आमच्या आजीने खरंच खूप हलाखीमध्ये म्हणजे मिस्टर आजीचे लवकर वारले आणि त्याच्यानंतर तिने लहान तिचे 4 मोठं केलं. मुली असतील, मोठे केले सर्व्हिसच्या ह्याच्यावरती. त्या काळात तिने सर्व्हिस करून मग खूप हलाखीच्या काळामध्ये तिने ते मोठे केले. खूप जबाबदारीने तिने ते मोठे केले आणि ते आम्ही पाहिलं होतं. आणि आजी अतिशय एकदम स्वच्छ, व्यवस्थित, तिचं खूप बोलणं व्यवस्थित, हे म्हणजे कंटिन्यू आम्ही पाहत गेलो. आणि आजी अचानकपणे गेली. खरंच खूप म्हणजे मला वाईट वाटलं ते हे केल्यानंतर. एक महिला खूप हे करू शकते एकदम, त्यावेळेस जुन्या ह्याच्यामध्ये पण खूप त्रास झाला आजीला त्यावेळेस. तरी तिने तरी तुमचं पण सगळ्यांचं तिने केलं. खूप चांगल्या प्रकारे केलं. मला आजी गेल्याच्या नंतर मला अजून पण म्हणजे वाईट वाटतं की आमच्या आजीचं लवकर गेली, लवकर असायला हवी आजोबा होती. तर लवकर गेलेच, पण आजीने एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा लहानचे मोठं मुले करून तिच्यावरती जबाबदारी असून सुद्धा तिने. पण आजीचं, आईचं हे पाहून तुम्ही देखील अतिशय उत्तम प्रवास केला की त्यांची जी शिकवण आहे. आणि आपण अध्यक्षा झालात. आपण म्हणालात की पुरुषप्रधान संस्कृतीचा काम करताना आपल्याला अनुभव देखील आला. आपण त्यावर मात कशी केली? कुणाचा पाठिंबा आपल्याला मिळाला?
पुरुष एक तर मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर काय म्हणतात ती पाटी कोरी होती. मला राजकारणाचं जास्त काही लवलेश नव्हता माझ्या याच्यावरती. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसले त्यावेळेस मग कळालं, अरे बापरे, आपला जिल्हा सांभाळायचं आहे, हे घर नाही, हा जिल्हा आहे, जिल्हा सांभाळायचा आहे आपल्याला. मग खडबडून जागेसारखे झालं आणि म्हटलं आता आपण थांबायचं नाही, बसायचं नाही आणि पुरुषांवरती आता मिस्टर पहिल्यांदा पाहायचे त्यांच्यावरती अवलंबून राहायचं नाही. मग स्वतः अभ्यास करायला लागले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, आता माझ्या पुढे जनरल मीटिंगला 75 सदस्य, 14 सभापती आणि सगळे अधिकारी, म्हणजे एकूण जवळजवळ 150 ते 200चा मॉब माझ्यासमोर असतो आणि त्यांना हँडल मला करावं लागतं. त्यांचे प्रत्येक भागातले जिल्हा परिषदेचे सदस्य असतात, त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांना सोडवण्याची जबाबदारी ही माझ्यावरती येऊन पडली होती. मग मी म्हटलं आता आपण तसं शांत बसायचं नाही. मग अभ्यास सुरू केला. मी खरंच सांगते, मी खूप अभ्यास करायचे. प्रत्येक माझे पी आहेत शिवाजी शिंदे, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. माझे पी आहेत, माझे खाजगी पी आहेत अशोक चौधरी, त्यांनी पण मला सहकार्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे माझ्या सासऱ्यांचं राहिलं. माझ्या सासऱ्यांना खूप अनुभव होता, माझे मिस्टर होते. मला सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथं ह्या याच्यावरती काम करते. कारण की मी जर लुळून पुळून बसले असते आणि रडत जर बसले असते तर सगळ्यांनी माझी पोथी ओळखली असते. त्याच्यामुळे मी म्हटलं आता शांत बसायचं नाही, आपण आता अभ्यास आपलं सुरू करायचं. म्हणजे माहेरी जरी राजकारण नसलं तरी तुमचा आत्मविश्वास, हो. सासऱ्यांचं पाठबळ यामुळे तुम्ही आज मात करता आहात. मग ही मात करत असताना आज आमच्याबरोबर या माळेला जी आपली भेट होते आहे, तर व्यस्त अशी दिनचर्या, त्यातल्या त्यात आज तुमच्या जवळजवळ 3 सभा आणि एवढं करून तुम्ही आम्हाला S9च्या प्रेक्षकांना वेळ दिलेला आहे. एवढं सगळं करत असताना स्वतःचे छंद जपले जातात का? कुठला छंद आहे, जपता का तुम्ही त्याला? सुरुवातीला छंद जपायचे. मला पुस्तकं वाचायला आवडायचं, चित्र काढायला आवडायचे. पण आता ह्या धकीच्या काळात मला माझ्या मुलांनाच वेळ देता येत नाही, तर छंद फार लांब राहिले. मग चित्रही होत नाही. स्वतःकडेच वेळ द्यायला फार कमी वेळ मिळतो. कारण की मी कर्जतला राहते. कर्जतवरून नगर 75 किलोमीटर, त्याच्याबरोबर आपला जिल्हा जो आहे तो खूप मोठा आहे. मला प्रत्येक ठिकाणी मला जाऊ वाटतं. मी बऱ्याचशा ठिकाणी तरी तालुका प्लेस असेल, ग्रामीण भाग असेल, तिथं मला जेवढं शक्य होईल कार्यक्रमाच्या निमित्ताने असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असेल, तिथं भेट देण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न केला आहे. कारण की मला असं वाटतं आपण ज्या ठिकाणी जिथं जातो तिथं पाहतो, जे वैयक्तिक अनुभव आहेत ते फार वेगळे आहेत. पुस्तकी ज्ञान वेगळं, अभ्यास करणं वेगळं आणि तिथं फील्डवर जाऊन करणं आणि पाहणं प्रत्यक्षात वेगळं खूप फरक आहे. म्हणजे मला जेवढ्या ठिकाणी मला जाता येईल मी तेवढ्या ठिकाणी शाळा असतील, आरोग्य केंद्र असेल, वेगवेगळी जी गावं असतील, त्या कुठल्या गावांनी कुठलं नवीन काय केलं आहे, आपण आपल्याकडं काय करू शकतो. मी त्या दिवशी औरंगाबादला गेले होते. पेरे पाटलांचं गाव होतं, खूप छान त्यांनी गाव जे आहे ते केलेलं आहे. आपल्याकडं सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे गावं आहेत. आदरणीय अण्णा हजारेंचं गाव असेल, पोपटराव पवारांचं गाव असेल, त्याचप्रमाणे आता गुंडे गाव आहेत, निंबळक आहे, त्याचबरोबर आमचं आता कर्जत तालुक्यातील मांदळी आहे. वॉटर मीटर खूप चांगल्या प्रकारे बसवले आहे. पाण्याचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खरंच खूप कमी आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मात करायचं आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला मात करायची आहे. या दृष्टीने आम्ही आता जिल्हा परिषदमधनं आम्ही तसे पावलं उचलतोय. वॉटर मीटर असेल आणि आता बरेचसे गावं जे आहेत त्या गावांनी आम्ही नगरमध्ये आपली गावं आहेत, पारनेरमध्ये गावं आहेत, त्यांनी ग्रामपंचायतने असा ठराव केला आहे की आता खूप नलिका म्हणजे बोर जे आहेत ते घ्यायचे नाही. कारण की आता आपण पाहतोय आपली वॉटर लेवल मॅडम खूप खाली गेलेली आहे. अनेक बोर होत आहेत. आता वॉटर लेवलची कंडिशन खरंच खूप वाईट होत चाललेली आहे, अवघड होत चालली आहे. आपण पावसाला दोष देतोय. पावसाला दोष देऊन हवामानाला काही उपयोग नाही. याला आपल्या हातात आहे. म्हणजे आपण स्वतः मानव आहे. म्हणजे ह्या दृष्टीने आम्ही हळूहळू जे आहे पावलं उचलतात. म्हणजे स्वतःच्या छंदाला तिलांजली दिली आपण जिल्ह्याच्या विकासासाठी. मग आपण म्हटलं पाहायचा म्हटल्यावरती घर बाजूला ठेवून मला जिल्हा माझा महत्वाचा. आणि मग वाचणं होत नाही. वाचणं तसं गाडीत करायचं वेळ असेल मग कुठलं आहे तुमचं आवडतं पुस्तक? श्यामची आई मला आवडतं, वाचते मी. कारण की जसं श्यामच्या आईने जसा आदर्श घातला तसं माझ्या आईने पण मला दिला आहे आणि आपण पण देण्याचा प्रयत्न करता आहात. धन्यवाद. आपलं आवडतं गाणं कुठले? गाणं तसं मला जास्त आवडत नाही. कारण की पिक्चर आहे,
पहिले जुने पिक्चर आम्ही पाहायचो. आता हिंदी पिक्चर आता काय नवीन नवीन आले ते जास्त काही पाहणं होत नाही मग आणि आवडत पण नाही. ज्यावेळी चित्रपट पाहायच्या त्यावेळेचा आवडता चित्रपट कुठला आहे? आम्ही जोडीने पिक्चर पाहायला गेलो होतो आम्ही दोघं जण, हम आपके है कौन, तो आवडेल मला तुम्हाला सांगायला. धन्यवाद. आवडते अभिनेते आणि अभिनेत्री कुठली आहे? माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन दोघे पण आवडतात. माधुरी दीक्षित छान काम. धन्यवाद. आपले आदर्श आपण याआधीच सांगितलंय की आपण आपल्या आईलाच निश्चित समजता. या सगळ्या अशा सुंदरशा प्रवासात आपला छुपा हुनर कुठला आहे की हे मंजुषाताईंना येतं असं फार कमी जणांना माहिती आहे? असा कुठला आहे का की एखादी गोष्ट लपून राहिली आहे की ती तुम्हाला येते आणि ती माहिती नाही आहे जास्त जणांना? स्वयंपाक करायला आवडतं, वेगवेगळ्या रेसिपी करायला आवडतात, पण आता ह्याच्यामध्ये धावपळीच्या ह्याच्यामध्ये थोडं कमी करणं म्हणजे होतं. सुंदर सुगरण तुम्ही आहात हे कमी जणांना माहिती आहे कारण वेळ मिळत नाही. मैत्रिणींना आम्ही आता BCचे आमचे ग्रुप आहेत, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या म्हणजे वेगवेगळे पदार्थ आम्ही करतो आणि एकमेकीला आम्ही बोलवत असतो एकमेकीला. पण आता ह्या धावपळीमध्ये मला कमी वेळ माझ्या मैत्रिणींना पण द्यायला मिळतो, त्याची खंत वाटते. अच्छा, पाककलेचा हुनर जो आहे म्हणजे तुमच्या हातात ती कला आहे. धन्यवाद. या सगळ्या प्रवासात आजपर्यंत कुठल्या देवीचं कुठल्या देवतेचं पूजा अर्चा आपण करता आहात किंवा आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे? निश्चित आमचं गाव कुळधरण देवी जगदंबा देवी, आमचं मूळ गाव आहे, आमची कुळधरणची देवी, त्याचबरोबर आमची राशींची देवी आणि कुळधरणची आमची जगदंबा देवी, दोघी बहिणी आहेत. कारण की यात्रा पण आमच्या राशींची देवी आणि कुळधरणची देवी, यात्रा पालखी खूप मोठा उत्सव जो आहे तो होत असतो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावाच्या आमच्या पालखी असतात आणि राशींची तिकडनं पालखी येते आणि इकडनं कुळधरणची देवीची दोन्ही बहिणींची भेट होते आणि मग ते दोन्ही झेंडे एकमेकींना दिसले की मग त्या परत जातात. माझं महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणजे आमचं गाव कुळधरणची देवी आणि तेच आशीर्वाद आमच्या पाठीशी, आमच्या गुंड कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. खूप चीड येते अशी गोष्ट कुठली आहे की तिचा तिरस्कार आहे, द्वेष आहे, राग येतो की हे असं नसावं? मला सदस्यांनी थोडं हॅरेसमेंट केली, थोडंसं वाकडं तिकडं बोलले की मला चीड येते खूप, खरंच सांगते. आणि ती तुम्ही हसून सांगताय की ती नवलाची दुर्गा आहे आज आपली, की ज्या गोष्टीची चीड येते ती अगदी स्वीकारून घेतलेली आहे. सदस्य थोडेफार आता राजकारण म्हटलं की थोडंफार हा स्वीकारलाय आपण, त्रास देतातच. मग मला थोडीफार चीड येते त्यांची की मी बाबा एवढं सगळं करते, एवढा मात केलंय, मी अभ्यास करते, तरी पण थोडाफार त्रास द्यायचा महिलांना म्हणून काहीतरी मग काढतात प्रश्न, असे तशी वाकडे तिकडे विचारतात. मग मला त्यावेळेस येते चीड. पण असो त्यातनं आपल्याला मार्ग मिळतो. आणि नाही मार्ग पण आणि मला चीड येते, पण मला त्यातनं शिकायला फार मिळालं. कारण की आपल्याला एखादा सदस्य आपला हरेश करतोय कुठल्या तरी ह्याच्यावरती, मग त्याच्यावर जास्त अभ्यास करायचा की मला पुढच्याच त्यांनी प्रश्न नाही विचारला पाहिजे. मग त्याच्यामुळे मी अभ्यास करायला पण शिकले. बरोबर, धन्यवाद. जर तुम्ही अध्यक्ष नसत्या तर काय असत्या? तर मी शिक्षिका झाले असते. मला क्रीडा शिक्षिका झाल्या असत्या. शिकवायला आवडतं, आमच्या संस्था पण आहे, BPED पण केले. पण आजच्या या S9च्या प्रेक्षकांनाच वाटते की जरी तुम्ही अध्यक्षा असाल तरी फार सर्वोत्तम शिक्षिका आहात, प्राध्यापिका आहात, की तुम्ही 45 मिनिटाचं काय पण एक तासाचं लेक्चर जे आहे अगदी नॉनस्टॉप घेऊ शकता, असं हे आज प्रेक्षकांनी अगदी जाणलेलं आहे. धन्यवाद. आपलं स्वप्न काय होतं की मला अमुक अमुक करायचं आहे, अमुक व्हायचं आहे? स्वप्न तर माझं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्येच होतं आणि ते आपण पूर्णच केलं. ह्या क्षेत्रात जरी नाही आले तरी मी शिक्षण क्षेत्रामध्ये जाऊन तिथं काहीतरी निश्चित प्रकारे केलं असतं. पण हा एक प्रकारे आपला हा उत्तम असा प्रयत्नच आहे. धन्यवाद. कोणती गोष्ट अवघड वाटते की मला येणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही, हे खूप अशक्य आहे, असं काय वाटतं? याचा अर्थ काहीच नाही आहे. नाही, अवघड तसं काही नाही, प्रयत्न केल्यावर सगळंच येत असतं. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. काय करायचं राहून गेलं अशी खंत आहे आपल्या मनात? माझे हे बाकीचे छंद आहे ते जोपासायला मला वेळ भेटत नाही, त्याची खंत वाटते मला. पण असो, त्याची भर तुम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी करता आहात. धन्यवाद. S9च्या माध्यमातून आज आपण जिल्हाभरात पोचलेले आहात या माळेला. तर S9 या चॅनलबद्दल
या नवदुर्गा उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण आजपर्यंत अनेकांनी आपल्या मुलाखती घेतल्या आहेत, पण S9च्या नवदुर्गाबद्दल आपल्याला काय वाटतंय? हा अनुभव आपला कसा आहे? S9नी खरंच खूप चांगल्या प्रकारचं नवदुर्गा जे आहे ते सुरू केलेलं आहे. मी मगाशीच बोलले की ज्या आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही महिला आहोत, ह्या सगळ्या महिलांना तुम्ही प्रकाश ज्योतामध्ये आणण्याचं काम जे आहे ते तुमच्या S9च्या माध्यमातून करताय. आमच्या जे फॅमिलीचे थोडीशी माहिती असेल किंवा आम्हाला पुढं काय करायचं आहे, महिलांना पुढं काय करायचं आहे, महिलांसाठी आम्हाला पुढं काय करायचं आहे, हे आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, हे ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या महिला आहेत ज्या तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहत आहेत, यासाठी संदेश मी मगाशीच किशोरवयीन मुलींसाठी पण संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही जे वेगवेगळे वृक्ष लागवडीचे सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती करतो आहे. महिला बचत गट आहेत, खूप चांगल्या प्रकारे आम्ही राबवत आहोत, जेणेकरून महिला फक्त घरी बसली नाही पाहिजे, तिच्या हाताला काहीतरी काम मिळाले पाहिजे, 2 पैसे तिच्या माध्यमातून आले आहेत. आपण बचत गट कसे सक्षम करू शकतो आहे, महिलांना कशा प्रकारे पुढं आणू शकतो आहे, या माध्यमातून मी खरं तर खूप मला जागृती करायची काम करायला खरंच खूप आवडतं. आणि महिलांच्या हाती पैसा द्या, खेळतं भांडवल द्या, बघा त्या कशा पुढं येत आहेत, त्या स्वावलंबी कशा होत आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या पायावरती ह्या उभं राहायला पाहिजे, हे महत्त्वाचं माझं ध्येय निश्चित प्रकारे राहणार. धन्यवाद. आणि आता आपण या गप्पांच्या या मैफिलीत सगळ्यात शेवटी आहोत, उत्तरार्धात आहोत. अर्थात आपला रॅपिड फायर राऊंड सुरू होतो आहे. यात आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यांचं हो किंवा नाही आणि 2 पर्यायांपैकी एकच पर्याय असं उत्तर आपण देणार आहात. महिला राखीव गट असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आपल्याला संधी मिळाली असं वाटतं, हो की नाही? हो. धन्यवाद. आपलं जे आजोळ आहे हे जरी श्रीरामपूरचं असलं तरी मनमाड या ठिकाणी आपण आपलं बालपण अतिशय उत्तमरित्या घालवलं आहे. तर मनमाड जास्त आवडतं की कुळधरण कर्जत जास्त आवडतं? अर्थात माहेर मनमाड मला जास्त आवडेल, कारण की लहानपणीच्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या तिथं माझ्या आठवणी ज्या आहेत त्या तिथं वसलेल्या आहेत. भविष्यात जर आमदारकी लढवण्याची संधी मिळाली तर आपण ती निवडणूक लढवणार का? आला चान्स तर 100%. धन्यवाद. म्हणजे ज्या दुर्गेला माहेरचा वारसा नाही आहे राजकारणाचा, पण ती दुर्गा आता पूर्णपणे मुरलेली आहे या राजकारणात. धन्यवाद. सन्माननीय श्रीमान राजेंद्र पाटील गुंड यांच्यातला पहिलवान आपल्याला जास्त आवडतो की त्यांच्यातला राजकारणी आपल्याला जास्त आवडतो? पहिलवान जास्त आवडेल, कारण की आता राजकारणात आल्यामुळं थोडी आता जास्त चिडचिड होती, मला वेळ कमी दिला जातोय त्यांच्याकडनं. त्यावेळेस फुल टाईम आमच्याकडेच लक्ष द्यायचे, फॅमिलीकडे. धन्यवाद. अगदी खरी खुरी उत्तरं या दुर्गेनं याआधी पण आणि रॅपिड फायर राऊंडमध्ये दिलेली आहेत. आपल्या ऋणात राहू इच्छितो आहोत. S9 चॅनलच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या ऋणनिर्देश करण्यात आम्हाला आनंद वाटेल. या गप्पांच्या रॅपिड फायर राऊंडनंतर अर्थातच मराठमोळं असं सौभाग्याचं सुवासिनीचं लेणं या दुर्गेचं पूजन करतो आहोत हळदी कुंकवाच्या या साजानं. आणि कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं देतो आहोत आजच्या दुर्गेस सर्व साड्यांची महाराणी असणारं महावस्त्र अर्थात पैठणी. या हळदी कुंकवाच्या लेण्यानंतर देतो आहोत कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं आधीच म्हटल्याप्रमाणे साड्यांची महाराणी हे महावस्त्र पैठणी. आणि आजच्या दुर्गेनं हा स्वीकार करावा अशी विनंती करतो आहोत. BSc BPEd झालेली, लग्नाच्या नंतर शिक्षण पूर्ण करणारी दुर्गा आज आपल्याबरोबर होती. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या नात्यानं आपल्या छंदांना तिलांजली जिनं दिली आणि संपूर्ण जिल्ह्याचा कारभार जास्तीत जास्त उत्तमरित्या कसा पाहता येईल, विकास कामं जास्त कशी करता येतील असा ध्यास जिनं आपल्या मनी घेतलेला आहे अशी दुर्गा आज आपल्याबरोबर होती. आजच्या या माळेला होती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आजच्या या माळेला असणाऱ्या या दुर्गेला निरोप देतानाच आपणासाठी सांगतो आहोत
असंच भेटूया पुढच्या दुर्गेसमवेत पुढच्या माळेला, अर्थात उद्याच्या माळेला. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद.